नमस्कार मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे विविध दृष्टिकोन अभ्यासताना असं लक्षात आलं की आदर्शवादी सिद्धांतामध्ये जागतिक शांततेच्या संदर्भात आदर्शवादी स्वप्न रंगवताना दिसतात. तसेच वास्तववादी सिद्धांतामध्ये वास्तववादी विचारवंत सत्ता, राष्ट्रीय हित, संघर्ष या घटकांना प्राधान्य देताना दिसून येतात. आणि त्यानंतर जो काही मार्क्सवादी सिद्धांत आहे त्या मार्क्सवादी सिद्धांतामध्ये सुद्धा जागतिक शांतता, आंतरराष्ट्रीय कामगारवाद, स्वयंनिर्णयाचं तत्त्व या घटकांना प्राधान्य देण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू हा सत्ता, संघर्ष आणि जागतिक शांतता आहे. आणि मग त्यामुळे ज्यावेळेस सत्ता, संघर्ष, जागतिक शांतता ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणाचं समतोल ठेवणं आवश्यक असतं. आणि त्यामुळे आज जागतिक सुरक्षितता, शांतता राखण्यासाठी आपल्याला समतोल साधणं गरजेचं ठरतं. आणि त्यामुळे आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा समतोलाचा दृष्टिकोन अभ्यासणार आहोत. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या समतोलाचा सिद्धांत अभ्यासताना असं दिसून आलं की आधुनिक राजकीय व्यवस्थेमध्ये प्रत्येक राष्ट्र आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतं. आणि मग या शक्तीचा वापर किंवा सत्तेचा वापर हा वेळोवेळी वेगवेगळ्या राज्याकडून केल्याचा आपल्याला दिसून येतं. आणि मग या शक्तीचा किंवा सत्तेचा ज्यावेळेस वापर केला जातो त्यावेळेस जगामध्ये मोठ्या प्रमाणात अराजकाची स्थिती निर्माण होताना दिसून येतं. आणि मग ज्यावेळेस ही अराजकाची स्थिती निर्माण होते त्यावेळेस या ठिकाणी जागतिक युद्ध, अशांतता मोठ्या प्रमाणात निर्माण होताना आपल्याला दिसून येतं. त्यावेळेस असं लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय समाजामध्ये प्रत्येक राष्ट्र आपल्या शक्तीचा ज्या पद्धतीनं वापर करतं त्याच पद्धतीनं प्रत्येक राष्ट्र जर आपल्या मनाप्रमाणे वागायला लागलं तर या जगाची जी काही स्थिती आहे ती स्थिती मोठ्या प्रमाणात बदलून जाईल. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक राष्ट्र ज्या पद्धतीनं वागताना दिसतं त्या पद्धतीनं इतर राष्ट्राची ज्यावेळेस तो व्यवहार करतं त्यावेळेस इतर जी काही स्वतंत्र राष्ट्र आहेत ती स्वतंत्र राष्ट्र त्यांचं हे धोरण मान्य करताना आपल्याला दिसून येत नाहीत. आणि मग अशा वेळी या ठिकाणी जी काही इतरावर आपण सत्ता लादण्याचा प्रयत्न करतो त्या राज्याच्या जे काही स्वच्छंदी भूमिका असतं, अधिकाराची जी काही भूमिका असतं, शक्तीची जी काही भूमिका असतं, ती जी प्रभाव दाखवण्याची जी काही भूमिका आहे त्या भूमिकांवर प्रतिबंध घालण्याचं काम या ठिकाणी इतर राष्ट्र आपल्याला करताना दिसून येतात. आणि मग त्यामुळं या ठिकाणी जागतिक शांततेच्या संदर्भात ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस या ठिकाणी जागतिक राजकारणामध्ये संघर्षाचं वातावरण जास्त काळ राहताना दिसून येत नाही. आणि मग त्यासाठी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता संतुलनाची पद्धत, आंतरराष्ट्रीय कायदेपालन, राजनैतिक संदर्भ याचा वेळोवेळी विचार केला जातो. आणि मग हा विचार करत असताना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सामूहिक सुरक्षितता, निशस्त्रीकरण या गोष्टींवर मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. आणि म्हणूनच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे काही संघर्ष चालतात त्या संघर्ष नियंत्रित करण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या पद्धतीच्या अनुषंगानं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणातील घटनात्मक दृष्टिकोनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस समतोलाचा सिद्धांत हा अत्यंत महत्त्वाचा ठरताना आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय राजकारणातील समतोलाचा हा दृष्टिकोन सत्ता संतुलन साधण्याचा हा एक नवीन आयाम आहे. आणि मग या समतोलाच्या संदर्भात आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस क्विन्सी राईट हा विचारवंत समतोलाच्या संदर्भात आपली भूमिका मांडताना असं म्हणतोय
की ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक राष्ट्र आपली भूमिका मांडतात, व्यवहार करतात, ते करत असताना आंतरराष्ट्रीय व्यवहारात निरनिराळे गट असतात आणि त्याच्यावर आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये वावरणाऱ्या ज्या काही निर्णय शक्ती आहेत त्या निर्णय शक्तीचा परिणाम होत असतो आणि म्हणूनच या सर्वाच्या परिणामातून आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये स्थिरता निर्माण होतं आणि ती स्थिरता निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी ज्या काही शक्ती असतात त्या शक्ती आपले विशिष्ट प्रकारचे संबंध साधण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्या विशिष्ट प्रकारच्या परस्पराशी संबंध साधण्याच्या प्रक्रियेला या ठिकाणी समतोल असं म्हणताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच मग आपण या समतोलाच्या संदर्भात ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस असं लक्षात येतं की या ठिकाणी राज्याच्या ज्या काही शक्ती आहेत त्या शक्ती राज्यांवर प्रभाव पाडताना दिसतात आणि मग हा प्रभाव पाडत असताना ह्या शक्ती कधी कधी परस्परामध्ये सहकार्याचे संबंध ठेवतात, कधी कधी विरोधाचे संबंध असतात आणि मग या दोन्ही संबंधाच्या माध्यमातून समतोल साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणं गरजेचं ठरतं. आणि म्हणूनच या ठिकाणी सामान्य समतोल आणि घटनात्मक समतोल ह्या दोन गोष्टींना अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं जातं. आणि म्हणूनच या ठिकाणी ज्यावेळेस आपण सामान्य समतोलाचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस राष्ट्रराज्य पद्धतीमध्ये सर्व जे काही घटक आहेत ते घटक राज्याचे जे काही व्यवहार होतात त्या व्यवहाराच्या संदर्भात परस्परावलंबी असतात आणि म्हणून या ठिकाणी परस्परावलंबीच्या प्रक्रियेमधून या ठिकाणी क्रिया आणि प्रतिक्रिया उमटतात आणि त्या क्रिया प्रतिक्रियेच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही विशिष्ट संबंध प्रस्थापित होतात त्या विशिष्ट संबंधातून या ठिकाणी स्थिरता आणण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जातं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपण पाहिलं आहे की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये वेगवेगळे तत्त्व असतात, वेगवेगळे घटक असतात आणि मग जे काही वेगवेगळे तत्त्व आणि वेगवेगळे घटक अस्तित्वात आहेत ते घटक या ठिकाणी प्रथमच समतोलाची जी काही अवस्था आहे किंवा समतोल साधण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच या ठिकाणी मॉर्टन कॉपलान यांनी आंतरराष्ट्रीय संबंधाचं ज्यावेळेस विश्लेषण करायचं त्यावेळेस घटनात्मक समतोल हा या विश्लेषणाचा आधार असतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच घटनात्मक समतोलाची जी काही संकल्पना आहे ती शक्तीच्या संदर्भात आधारित आहे. आणि मग या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सत्ता किंवा शक्ती हे जे काही घटक आहेत त्या घटकाची वाटणी अशी होणं गरजेचं आहे की एका राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करता येऊ नये आणि त्यामुळं या ठिकाणी जे काही संतुलन आहे ते संतुलन घटनात्मकदृष्ट्या कायम राखल्या जाईल याचा विचार या ठिकाणी घटनात्मक समतोलाच्या माध्यमातून केला जातो. आणि त्यामुळं या ठिकाणी जे काही जागतिक असमतोलपणा निर्माण होतो तो जागतिक असमतोलपणा निर्माण होणार नाही आणि जागतिक समतोल या ठिकाणी बिघडणार नाही याचा प्रामुख्याने या ठिकाणी विचार केला जातो. आणि म्हणूनच जो काही समतोलाचा सिद्धांत आहे या सिद्धांताच्या संदर्भात ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस जॉर्ज लिस्का हे या सिद्धांताचे मुख्य प्रवर्तक आहेत. आणि या समतोलाच्या सिद्धांताच्या संदर्भात ज्यावेळेस आपण अंतर्गत राजकारणाचा अभ्यास करतो त्यावेळेस अंतर्गत राजकारणाच्या अभ्यासामध्ये सुद्धा या ठिकाणी या सिद्धांताचा काही वेळा उपयोग करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये लॉसवेल, टॉलकॉट, पार्सन इत्यादी लेखकांनी अंतर्गत राजकारणामध्ये समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातून या सिद्धांताचा वेळोवेळी विचार केल्याचा आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच या ठिकाणी जॉर्ज लिस्का यांनी सुद्धा समतोलाचे दोन प्रकार मांडलेले आहेत. त्यामध्ये सामान्य समतोल आणि संस्थात्मक समतोल. आणि मग या सामान्य समतोलाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस असं म्हणतात त्यावेळेस जॉर्ज लिस्का असं म्हणतात
की जे काही तुमचे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत त्या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये या ठिकाणी वेगवेगळे घटक असतात, वेगवेगळे तत्त्व असतात आणि त्या वेगवेगळ्या तत्त्वाच्या अनुषंगानं या ठिकाणची जी काही संतुलनाची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ही सहजपणे घडत असते. आणि मग या सामान्य समतोलाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस जॉर्ज लिस्का हे अर्थशास्त्रीय सिद्धांताचा या ठिकाणी आधार घेऊन जो काही मागणी पुरवठ्याचा जो काही सिद्धांत आहे त्या सिद्धांताच्या माध्यमातून जसा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो तसाच समतोल हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा केला जातो हे या ठिकाणी जॉर्ज लिस्का आपल्याला सांगताना दिसतात. आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांचे जे काही सैनिकी शक्ती आहे, राजकीय स्वरूपाची शक्ती आहे आणि या वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या काही शक्ती येतात त्या शक्तीच्या द्वारे या ठिकाणी आपण समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. तो प्रयत्न या सामान्य समतोलामध्ये येताना आपल्याला दिसून येतो. आणि मग ज्यावेळेस संस्थात्मक समतोलाचा आपल्याला विचार करायचा आहे त्यावेळेस जॉर्ज लिस्का असं म्हणतात की या ठिकाणी ज्यावेळेस आपण आंतरराष्ट्रीय व्यवहार करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळे सामाजिक गट, वेगवेगळ्या राष्ट्रांची आर्थिक स्थिती, त्यांची संस्कृती या सगळ्या बाबींचा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात आपल्याला विचार करणं गरजेचं ठरतं. आणि ह्या गोष्टी आंतरराष्ट्रीय समतोल साधण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. आणि म्हणूनच या ठिकाणी जे काही तुम्ही समतोल साधता तो समतोल साधताना हे घटक क्रियाशील सहभाग नोंदवतात. आणि मग या क्रियाशील सहभागामध्ये राष्ट्रीय आणि क्षेत्रीय आणि जागतिक राजकारणावर ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्याचं काम या ठिकाणचे व्यक्ती, सामाजिक गट, आर्थिक स्थिती आणि संस्कृती हे करताना आपल्याला दिसून येतात. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस असं दिसून येतं की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सैनिकी, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संघर्ष होताना आपल्याला दिसून येतो. आणि मग हा संघर्ष जरी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये असला तरी या ठिकाणी समतोलाचा मुद्दा हा उपस्थित करणं गरजेचं ठरतं. आणि म्हणूनच सैनिकी, राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातला जो काही संघर्ष आहे आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण समतोल साधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याला बहुविध समतोल असं म्हणतात. आणि म्हणूनच लिस्का असं म्हणतात की समतोल साधणं म्हणजेच मानवी मूल्यांचं संरक्षण करणारं जे काही धोरण आहे त्यालाच आपल्याला समतोल साधणे असं म्हणता येईल. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस जॉर्ज लिस्काचे समतोलाच्या संदर्भातील विचार हे अत्यंत महत्त्वाचे ठरताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच समतोल साधताना जॉर्ज लिस्का सामान्य समतोल आणि संस्थात्मक समतोल या दोन गटांना अत्यंत महत्त्वाचं स्थान देतात. आणि सामान्य समतोलामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधातली वेगवेगळी तत्त्व हे या ठिकाणी ते वापरताना दिसतात. आणि संस्थात्मक समतोलामध्ये व्यक्ती, सामाजिक गट, आर्थिक स्थिती, संस्कृती याचा ते विचार करताना आपल्याला दिसून येतात. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस समतोलाच्या दृष्टिकोनाचा ज्यावेळेस आपल्याला उपयोग करायचा आहे त्यावेळेस लिस्का हे पुढील मुद्द्यांवर भर देतात. राज्याच्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं जे काही अंग आहे किंवा भाग आहे त्याचाही विचार करणं गरजेचं ठरतं. त्यानंतर राज्याचं धोरण आणि राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण ह्या सर्व बाबींचा विचार समतोलाच्या संदर्भात करणं गरजेचं ठरतं असं लिस्का म्हणतात. आणि मग त्या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस लिस्का या तीनही गोष्टीचं ज्यावेळेस विश्लेषण करतात त्यावेळेस ते असं म्हणतात की आधुनिक राजकीय व्यवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध निर्धारित करताना प्रत्येक राज्यांना अशी जाणीव निर्माण झाली पाहिजे की त्यांचं जे काही संरक्षण आपल्याला करायचं आहे किंवा जे काही आपलं संरक्षण होणार आहे, समृद्धी होणार आहे, प्रतिष्ठा जी काही आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात मिळणार आहे ती एकपक्षीय कार्यवाहीद्वारे साध्य होत नाही तर ती गोष्ट आंतरराष्ट्रीय संघटनाद्वारेच
आपली जागतिक शांतता नांदू शकतं, आपल्याला सुरक्षितता मिळू शकतं. या गोष्टीचा विचार राष्ट्राने करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रत्येक राष्ट्राचा कल हा आंतरराष्ट्रीय एकतेकडे राहील याचा विचार या ठिकाणी लिस्का करताना आपल्याला दिसून येतात. आणि मग ह्या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस राष्ट्रीय, क्षेत्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर सैनिकी, राजकीय, सामाजिक, आर्थिक स्वरूपाचा दबाव आणून समतोलाची जाणीव काही वेळा राज्यामध्ये निर्माण केली जाऊ शकतं. पण ती जाणीव निर्माण न होऊ देण्यासाठी प्रत्येक राष्ट्रानं आपला कल हा आंतरराष्ट्रीय संघटनेकडे देणं गरजेचं ठरतं. आणि त्यामुळं या ठिकाणी लिस्का यांनी जे काही समतोलाच्या सिद्धांताच्या संदर्भात जे काही मुद्दे मांडले त्या मुद्द्याचा विचार करताना जागतिक शांतता, जागतिक सुरक्षितता कायम राखण्यासाठी समतोलाचा सिद्धांत हा अत्यंत महत्त्वाचा ठरताना आपल्याला दिसून येतो. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की समतोलाच्या संदर्भात मॉर्टन कापलान यांनी या सत्ता संतुलनाच्या समतोलाच्या संदर्भात जो काही विचार मांडला आहे तो विचार मांडत असताना मॉर्टन कापलान यांनी समतोलाच्या हा सिद्धांताचा उपयोग सत्ता संतुलनाच्या संदर्भात केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचनंतर लिस्का यांनी जो काही समतोलाचा जो काही सिद्धांत मांडलेला आहे तो समतोलाचा सिद्धांत सत्ता संतुलन व सामूहिक सुरक्षितता आणि आंतरराष्ट्रीय संघटना याचा विचार या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात. आणि या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आर्थर बेंटलेसारखे जे काही विचारवंत आहेत ते या समतोलाची जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेला हितसंबंधाचं संतुलन असं म्हणताना आपल्याला दिसून येतात. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की या सिद्धांताच्या माध्यमातून राष्ट्रराज्य आणि आधुनिक राजकीय व्यवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध स्थिर करण्यासाठी, परस्पराचे करण्यासाठी, सहकार्याचे करण्यासाठी या ठिकाणी राज्यांनी सुसंबंधावर अधिक भर देणं गरजेचं ठरतं. हा मुद्दा या ठिकाणी प्रामुख्याने चर्चेला जातो. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस असं निदर्शनास येतं की जे काही आपल्याला परराष्ट्र धोरण निश्चित करायचं आहे त्या परराष्ट्र धोरणाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस परराष्ट्र धोरण आखताना आपण आपलं राष्ट्रीय हित विचारात घेतो. आणि मग या राष्ट्रीय हिताचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस समतोलाचा दृष्टिकोन उपयोगी पडेलच याची शाश्वती देता येत नाही. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणामधली जी काही परिस्थिती आहे ती परिस्थितीसुद्धा नेहमी स्थिर स्वरूपाची राहत नसतं. कधीकधी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अनेक काळ परिस्थिती सापेक्ष बदल होताना आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळं हा समतोलाचा सिद्धांत त्या काळामध्ये उपयोगी पडेल याची शाश्वती आपल्याला देता येत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे काही आंतरराष्ट्रीय राजकारण चालतं त्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मनुष्य आहे. आणि मनुष्याचं हे काही जे वर्तन आहे ते वर्तन स्थिर स्वरूपाचं नसतं. आणि मग या मनुष्याच्या स्थिर स्वरूपाच्या वर्तन नसल्यामुळं या ठिकाणी जे काही मानवी व्यवहार होतात ते मानवीय व्यवहार हे समतोलाचा दृष्टिकोन साध्य करतीलच याची शाश्वती देता येत नाही. आणि मग या सगळ्या बाबीचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जागतिक शांतता, सुरक्षितता साधण्यासाठी समतोलाचा सिद्धांत हा निश्चितच उपयोगी आहे. धन्यवाद.